मंचावरती आपल्या उपस्थित आहेत हरिभक्त पारायण श्री सुरेशजी बाबा कांबेरे, तसेच युवा सेना सचिव कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच घोटसे गावचे उद्योगपती ज्यांच्या वतीने तृतीय पारितोषिक जे मात्र लाभलेलं, आपलं खूप खूप धन्यवाद. श्री साईनाथजी कांबेरे साहेब आपल्या मंचाची शोभा वाढवताना आपण पाहू शकाल. म्हणतात ना मित्रांनो, जर तुम्हाला एका वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही शेती करा, जर तुम्हाला 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही झाडे लावा, आणि जर तुम्हाला 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही माणसे जोडा. आणि आपल्या सुस्वभावानं माणसे जोडणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया मित्रांनो आपण मॅचकडे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चार ओव्हरची ही मॅच आहे. चला स्पीडअप आपण करायचा आहे, वेळ आपण जास्तीचा घ्यायचा नाहीये. आज कुठली हाईगाई केली जाणार नाहीये. लवकरात लवकर आपण सामने कव्हर करणार आहोत. पहिलाच बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, फलंदाज बाद, पहिली सफलता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन, या खेळाडूमध्ये क्षमता आहे. वालकस संघाचा हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती, जी जागा विराट कोहलीची आहे. आणि या जागेवरती ज्या वेळेला सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये येत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं संघासाठी अगदी मोलाचं कार्य करत असतो. त्याच्याकरिता क्षेत्र कोणतेही असो तिथे मात्र कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. असा सुदर्शन आता मैदानाच्या आतमध्ये. कडोली परिसरामध्ये महेंद्र भाऊ, नक्कीच मी या खेळाडूचा खेळ पाहिला होता. अप्रतिम खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे. आणि मॅच अशा मोमेंटला येते ज्या वेळेला खऱ्या अर्थानं संघाला गरज असते, त्यावेळेला हा खेळाडू त्याचा सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असतो. इथे पहिली सफलता इथं मात्र मिळालेली आहे गोलंदाज माहीला, आणि आता त्याच्या समोर सुदर्शन आहे. हो, इथे चांगला फटका आपण पाहू शकता, जबरदस्त फटका, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू दाखल झाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटल्या दरम्यान सुदर्शनच्या बॅटमधून. एक धाव सुदर्शन आपल्या नावावरती अर्जित करेल, आणि ही एक धाव, महत्वपूर्ण एक धाव संघाच्या खात्यामध्ये नेऊन टाकेल. एक धाव धावपलकावरती आपण पाहू शकताय. आज आपल्या मंचावरती आपण पाहू शकता या युवा सेना सचिव कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच घोटसे गावचे उद्योगपती श्री साईनाथजी कांबेरे साहेब आणि त्यांचे वडील हरिभक्त पारायण सुरेशजी बाबा कांबेरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र आपण पाहू शकाल माहीने त्याचा जलवा जो आहे तो कायम ठेवलेला आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत, एक सफलता त्याने प्राप्त केली, फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचं उत्तम उदाहरण माहीने दिलंय. इथे लोअर फुलटास बॉल आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. ड्राईव्ह जरूर केलाय, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीने धावपलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आलेल्या पाहुण्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. स्वागत नसे हे फक्त आहे जिवाळा, आपल्या पदपर्शानं पावन झाला क्रिकेटचा हा अद्भुतकारी सोहळा. इथे थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. आता सुदर्शन थोडंसं दडपण त्याच्यावरती येत आहे, कारण की बॉडी लँग्वेज आता त्याची मात्र दिसत आहे. परिस्थिती जेवढी बिकट, सुदर्शन तेवढाच तिखट. पाहूया या मॅचमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटेल का. सध्या तरी थोडासा बॅकफूटवरती आहे,
या षटकामध्ये माही देखील खूप चांगलं कमबॅक त्याच्या वतीनं फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. पावलाचा वापर केला, चांगला फटका, ड्राईव्ह त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय, परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जास्तीच्या काही धावा मिळणार नाही. फक्त एकच धावी ते सुदर्शनला मिळेल. एक धावेच्या मदतीने सुदर्शन स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 आहे. युवा सेना सचिव कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच घोडसी गावचे उद्योगपती श्री साईनाथ खांबेरे साहेब, हरिभक्त पारायण सुरेशजी बाबा खांबेरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, घरी तो प्रेम भावे आपले स्वागत, स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाची समाप्ती. इथे मात्र माहीने फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक सफलता त्याने प्राप्त केली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती आपण वासुदेवला इंडियन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. त्याच्यासमोर सुदर्शन आहे, ज्यांनी मागील शेवटच्या बॉलवरती 1 धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. तो सुदर्शन आता चालवण्याकरिता, सुदर्शन चक्र फिरवण्याकरिता सज्ज झालाय. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. पंच देखील या ठिकाणी दोन्ही हात समांतर करून सांगतायत व्हाईट बॉल. 1 धावा अजूनही या ठिकाणी जोडली जाईल. धावपलकावरती जोडलेल्या आहेत धावा 4. सुदर्शनला देखील ठाऊक होतं, त्यामुळेच त्यांनी या रिव्हर्सचा अस्त्र त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. ओ इथे जबरदस्त फटका स्विंग केलाय. लेफ्ट ऑन ड्राइव्ह चेंडू सीमा रेषा पार, गगनभेदी गगनचुंबी बिग 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 षटकार. या स्पर्धेकरिता जांभूलपाडा कुकसे सरपंच श्री तुकारामजी रामचंद्र फिरगाणे यांच्या वतीनं मोलाचं सहकार्य, तसेच श्री दिलीपजी चिंतामण फिरगाणे यांच्या वतीनं देखील खूप खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. ते काही कारणास्तव या आपल्या क्रीडा नगरीला भेट देऊ शकणार नाही, परंतु त्यांचा हा मोलाचा हातभार आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त फटका बॅक टू बॅक, दुसरा घडाघाती प्रहार सुदर्शनच्या बॅटमधून. सुदर्शन ब्रँडेड षटकार. तारीख ते 15 तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला भेटेल. पुन्हा क्रिकेटचा जलवा या ठिकाणी नक्कीच आपण अनुभवू शकाल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं तर काही जबरदस्त बॅटिंग. सुदर्शन ची ही बॅटिंग, दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल सुदर्शनच्या वतीनं. कमबॅक असावा तर असा. पुढचा बॉल, हो रिव्हर्सचा अस्त्र या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न. वासुदेवला तुम्ही रिव्हर्सचा अस्त्र काढू शकत नाहीये. फलंदाज सुदर्शन बॅक टू द डगआउट.
कमबॅक आहे. आता पुनश्च या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या वासुदेवनं या ठिकाणी त्याचं शस्त्र बाहेर काढलं. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला गोलंदाजांना तो अस्त्र मात्र काढणं गरजेचं असतं. आणि इथे मात्र वासुदेवनं सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला भेटलाय. रिव्हर्स अटेम्प्ट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता सुदर्शनचा, परंतु तो प्रयत्न इथे मात्र निष्फळ होत असताना 3 गडी बाद 2 गडी बाद झालेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश मात्र आलेले आहेत. हा देखील एक चर्चित खेळाडू आहे. याच्याकडे देखील नक्कीच वाल्कस संघाचे सर्व समर्थक आणि चाहते नक्कीच आशेच्या नजरेनं पाहतील. वासुदेव त्याचा जलवा या ठिकाणी पुन्हा कायम करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया समोर रुपेश आहे. वासुदेव पुन्हा या ठिकाणी या राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ वाट बॉलिंग पुन्हा आपल्याला जबरदस्त बॉल. इथे मात्र फलंदाजाने बोर्ड आकाशात दाखवलं. बॅक टू द डगआउट. रुपेशचा खेळ इथे मात्र समाप्त. तारखेला आपण या मैदानावरती पुन्हा क्रिकेटचा जलवा पाहू शकाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट खेळाडूंसाठी आणखीन एक मेजवानी या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. आलेल्या पाहुण्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकमध्ये. ओसलॉटमध्ये त्या ठिकाणी पॉवर लगेच क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि विकेट ट्रिक कंप्लीट केली वासुदेवने. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. वासुदेवची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं आहे. स्क्रीनवरती या स्पर्धेला नक्कीच पाहत असाल किंवा अर्ध्या रस्त्यामध्ये असाल आणि आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील आता या क्रीडा नगरीच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणचा फटका चांगला आहे त्या ठिकाणी, परंतु डीपमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. थोडीशी फंबलनेस इथे मात्र झाली आणि दरम्यान 2 धावा पाहायला भेटल्या. आणि हरिभक्त पारायण राजारामजी कांबेरे आपण यायचं मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपल्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी मात्र पुरस्कृत झाली होती, आपलं हार्दिक स्वागत आहे. वासुदेवचं हे षटक इथे मात्र समाप्त झालं. या षटकाची चर्चा देखील आपण करत होतो. तब्बल 3 गडी बाद केलेत. धावा इथे मात्र जास्तीच्या दिलेल्या आहेत, परंतु आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 18. 9.0ची सरासरी धावफलकावरती आहेत. अजूनही 12 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये चांगली जास्तीच्या धावा आता इथे जमवणं फार गरजेचं असेल. बॅटर करण आणि त्याच्या सोबतीला गोरख, माफ करा अक्षय या त्या ठिकाणी आहे. अक्षय आणि गोरख या दोघांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. अक्षयचा आपण विचार केला तर सलामीला आला होता, त्याचा साथीदार नवीन मात्र त्याला सोडून गेलाय, परंतु अक्षयनं मात्र त्या ठिकाणी काहीशा धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. परंतु आता या मोमेंटला उरलेल्या 12 बॉलमध्ये त्याला जास्तीच्या धावा जमवणं फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती सचिन. हो काय बॉल आहे सचिनचा.
आडव्या बॅटनं ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी करायचं होतं, परंतु हा बॉल जास्तीचा अँगल बनवलाय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. असं म्हटलं होतं की बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल निघाला होता, परंतु जास्तीचा अँगल झाला. वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 19 च्या आकड्यावरती पोहोचली आहे. हो, आता मात्र या ठिकाणी हा बॉल थोडासा आतमध्ये आला आणि या डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत युवा सेना सचिव कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच गोरसेगावचे उद्योगपती श्री साईनाजी कांबेरे साहेब, तसेच त्यांचे वडील हरिभक्त पारायण श्री सुरोजी बाबा कांबेरे. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे आणि मंचाची शोभा देखील त्यांनी मात्र वाढवलेली आहे. इथे लोअर फुलटास बॉल, फटका चांगला आहे. आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जे हनुमान स्टँडला सलामी दिलेला हा पाहायला तो तडाखा चौकार. रवी भाऊ, नक्कीच आपण चर्चा करत होतो की आता या 12 बॉलमध्ये तडाखे देणे फार गरजेचं आहे आणि या तडाख्याला इथे मात्र सुरुवात केलेली आहे बॅटर अक्षय, ज्याने या जास्तीचा काळ मात्र खेळपट्टीवरती व्यतीत केलेला आहे. आता त्याची बॅट चार्ज आलेली आहे. सूर्यासारखी तापलेली बॅट आपण पाहू शकाल. आडव्या बॅटनं ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी करायचा होता. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला सचिन देखील हार मानायला तयार नाहीये. स्टार कोसले संघाचे गोलंदाज फटकेबाजी जरूर होते, परंतु कमबॅक करतायत. तिथे जबरदस्त फाईन खेळलेत. जबरदस्त शॉट हुकचा नजराणा या ठिकाणी पेश केलाय आणि चेंडू एका टप्प्यानं 4 धावांसाठी चौकार. क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील तसेच आजी माजी खेळाडू असतील, सर्वांना विनंती असेल की आपण देखील मंचाच्या दिशेने यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मंचावरती देखील आपण पाहू शकता उपस्थित आहेत हरिभक्त पारायण श्री सुरोजी बाबा कांबेरे, तसेच आपण पाहू शकता श्री साईनाजी कांबेरे साहेब आपल्या मंचाची शोभा वाढवत आहेत. या ठिकाणी जबरदस्त फटका, लाजवाब स्ट्रोक आपण पाहू शकाल. जबरदस्त क्रॅकिंग ड्राईव्ह, चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार चौका. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी अपने दम पे मुकम्मल हो पाती है, औरों के दम पे तो सिर्फ और सिर्फ जनाजे उठा करते हैं. जबरदस्त बॅटिंग अक्षयच्या वतीनं. धावसंख्या धावपलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ इथे मात्र मिळत असताना चौकार पाहायला भेटतोय. 4 धावा आणि इथे मात्र पंचांचा इशारा, वाईट +4 म्हणजे अशा तब्बल 5 धावा धावपलकावरती. गणराज पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. या गणराज आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण मंचावरती येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. तसेच राजारामजी कांबेरे आपण देखील मंचावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज अक्षय मात्र बाद झालेला आहे. अक्षयच्या खेळीनं मात्र या ठिकाणी या पारीला जिवंत केलेलं आहे. पूर्णपणे पत्त्यांचं घर कोसलावं त्याप्रमाणे कुठेतरी पारी कोसलत होती, परंतु इथे मात्र या ठिकाणी अक्षयची ही खेळी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं असेल. महत्त्वपूर्ण खेळी आहे अक्षयच्या वतीनं. 3 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. या षटकामध्ये अक्षयचं बलिदान जरूर गेलेलं आहे, परंतु तब्बल 18 धावा इथे मिळालेल्या आहेत. हा खेळ धावांचा आहे.
धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ सातत्याने क्रिकेटच्या पटालावरती होत असते. स्टार कोसली टीम विकेट घेण्यामध्ये सफलता मिळत आहे, परंतु तुम्ही इथे धावा रोकडं फार गरजेचं असेल. ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता नागेश आलेला आहे. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती आपण पाहिली तर 36 धावा लागलेल्या आहेत. आता शेवटचं षटक आहे. हे षटक ई स्टार कोसले संघाकरिता खूप महत्त्वपूर्ण असेल आणि या षटकामध्ये डॉट बॉल येणं फार गरजेचं असेल. विकेटची प्राप्ती तुम्ही मात्र करताय, परंतु तुम्हाला जास्तीचे डॉट बॉल इथे काढावे लागतील. गोलंदाज पांडुरंग गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, पांडुरंगचा हा बॉल, परंतु जास्तीचा अँगल झालाय. स्क्वेअर कट करायचा होता त्या ठिकाणी या बॅटरला, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही आणि बॉल देखील स्फेअर होत असताना व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत थोडासा भर झाला. धावसंख्या पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. धनराज पाटील यांचं आगमन. संजय पाटील यांचे सुपुत्र धनराज पाटील आणि इथे पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 38 धावा. इथे फटका फसला या थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्क्वेअर कट करायचा होता. वरचा एज त्या ठिकाणी लागत असताना थर्ड मॅन रिझनला एक धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. 39 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजून या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि 39 धावा धावपलकावरती लागल्या असताना इथे अजून काही जास्तीच्या धावा इथे मात्र जर आल्या तर ह्या धावा नक्कीच बोनस पॉइंट ठरू शकतील अरविंद स्पोर्ट वाल्कस या टीमला. परंतु त्या धावा इथे येणं फार गरजेचं असेल. जो किल्ला त्या ठिकाणी जो पाया त्या ठिकाणी रचलाय बॅटर अक्षय आणि सुदर्शन या दोघांनी देखील चांगली बॅटिंग केली. त्या पायावरती आता इथे मात्र भक्कम चांगलं घर बांधून त्यावरती कळस चढवणं फार गरजेचं असेल. दोन्ही बॅटर करण आणि नरेश या दोघांनाही आता मात्र चांगल्या धावांची लईलूट इथे मात्र करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला पांडुरंगला इथे मात्र चांगले बॉल टाकावे लागतील त्यांच्या संघाकरिता. इथे पांडुरंगचा हा बॉल आपण पाहिला तर ऑनसाईडला या ठिकाणी पूल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाहीये. श्री बळीरामजी फिरगाणे आपण मंचावरती यायचं, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकताय फलंदाज बाद. मागील दरवाजा ठेवला उघडा आणि झाली चोरी आहे. बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकता या 39 धावा धावपलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल किरण. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर इथे 6 विकेट बाद झालेले आहेत. इथे मात्र पाऊस घेतला होता त्या ठिकाणी किरणनं जाग्यावरतीच थांबले. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धाव जोडली जाईल. धावसंख्या 40. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ इथे मात्र पुढेशा आपण पाहू शकाल यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. फलंदाज बाद.
षटकामध्ये धावांची गरज होती ती म्हणजे कोसले टीमला. हो, काय जबरदस्त बॉलिंग आहे. इथे देखील आपण पाहू शकता ही देखील धाव इथे मात्र कंप्लीट होणार नाही. अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ एक बॉल इथे मात्र संपुष्टात असेल अजूनही. इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 विकेट बाद झालेले आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. आतापर्यंत 8 गडी बाद झालेले आहेत. पूर्णपणे वाट लावून ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. अरविंद स्पोर्ट वाल्कस टीम इथून मात्र पूर्णशः आत्मविश्वास इस्टार कोसले टीमचा आपण वाढताना पाहिला या मॅचमध्ये. जबरदस्त कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. आतापर्यंत फक्त 40 धावा धावफलकावरती आहेत आणि प्रतीक आता आलेला आहे शेवटच्या बॉलकरिता. ओ, इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल आणि चेंडूचा इथे संपर्क नाहीये. आणि अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावफलकावरती लागलेले आहेत 40 आणि विजयाकरिता तब्बल 41 धावांची गरज आहे. हनुमानजी कांबेरे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. हनुमानजी कांबेरे आपण मंचावरती यायचं आहे. 41 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की या धावा सुरक्षित केल्या जातील. कारण की मी तर म्हणे की स्टार कोसले मनोज कार्वे सरांचा नक्कीच फेवरेट संघ आहे. ते नक्कीच या संघाला आता मात्र चांगलंच प्रोत्साहन देतील. जाऊया आपण आता मॅचच्या दिशेमध्ये. बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील मनोज कार्वे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा हा अद्भुतकारी सोहळा. तत्पूर्वी या ठिकाणी आपण करूया व्यासपीठावरती सन्मान सोहळा. दरम्यान या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत हरिभक्त पारायण श्री सुरेशजी बाबा कांबेरे. आपला वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झालेलं. आपलं हार्दिक असं स्वागत. श्री राजारामजी कांबेरे आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण महाराजांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण यस व्यासपीठ कव्हर आहे मायेची उबदार शाळ आपण या ठिकाणी देत आहोत. हरिभक्त पारायण श्री सुरेशजी बाबा खांबेरे यांना सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. या सुगंधित पुष्पाप्रमाणे तुमचं जीवन देखील सुगंधित हो ही आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आणि तर इथे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री राज जी कांबेरे. तर आपण करूया त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान. त्यांचा सन्मान करण्याकरिता संदेश जी कांबेरे आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए चार चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकल गई. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि या दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री मीत पाटील सरवली गावचे. तर आपण या ठिकाणी करूया त्यांचा शुभ सन्मान. महेंद्र कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया. आज पूर्णपणे आपण पाहू शकता या सुपर संडे ग्रँड फिनाले अंतिम दिवसामध्ये मान्यवरांची ही मांदिवळी आपण पाहू शकाल. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आणि या दरम्यान आपण पाहू शकता या गणराज पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संजय पाटील यांचे सुपुत्र गणराज पाटील, त्यांना देखील क्रिकेटचं चांगलं भन्नाट वेड आहे. ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं.
आणि त्यांचं मोलाचा हातभार देखील या स्पर्धेकरिता. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आणि इथे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजारामजी खांबेरे. आपण करूया त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजाराम कांबेरे. प्रकाश फिरगाणे, आपल्याला विनंती असेल की आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्त पारायण श्री राजाराम कांबेरे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि इथे मात्र विजयाकरिता 41 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये नक्कीच रंग भरतील आमचे गुरुवारी समालोचक मनोज कारवे सर. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय समालोचक राजू जाधव सर. नाव तुझे होटी रूप तुझे ध्यानी, जीवाला तुझे असं लागरे देवा पांडुरंगा, जय हरी विठ्ठल. सर्वांचं हार्दिक स्वागत. उपस्थित राजारामजी कांबेरे साहेब हरिभक्त पारायण आणि त्या दरम्यान क्लीन बोल्ड झाला फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. आपल्या संघावरती ईस्टार कोसले संघ सन्माननीय सुनील सेठ पदू दळवी साहेबांचा संघ MD नावाने ज्यांची ओळख आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, सन्माननीय त्यांनी बनवलेला संघ. आणि आता तो संघ धावांचा पाठलाग करत असताना एक संकट आलं, परंतु या संघाला संकटाला कसं तोंड द्यायचं शिकवलेलं आहे साहेबांनी. संकट टाळणं आपल्या हातात नसतं, परंतु त्यांना 2 हात करणं, संकटांच्या विरुद्ध 2 हात करणं आपल्या हातात असतं मित्रांनो. म्हणून संकटाला न डगमगता न घाबरता जो प्रयत्न करतोय त्याच्यासमोर यश लोटांगल घालत असतं आणि तो प्रयत्न ते करायलाच पाहिजे. करतोय इथे मात्र आडव्या पट्ट्याचा आडवा हा पट्टा बघितला आपण. आडव्या बॅटने इथे चिरवा टर्न केलं होतं. काहीशी नजर फटक्यामध्ये नव्हती, परंतु मिडलिंग छान होतं आणि तितकीच बहारदार फिल्डिंगसुद्धा झाली डीपमध्ये मिड विकेट रिझनकडे. धावसंख्या सिंगलने माहीने फुलवली आहे. 2 वरती 1 गडी बाद. जिंकण्यासाठी लक्ष आहे ईस्टार कोस्ते संघापुढे 41 धावांचं.
आधीचा सामना बघितला आपण, तिथे 42चं लक्ष होतं. म्हणजे समसमान हा सामना लक्ष पाहता फक्त समोरचा संघ बदलला आहे, परंतु करायच्या जवळपास तेवढ्याच धावा आणि त्याच पद्धतीने करावं लागते. किंबहुना त्याच्याविषयी चांगला श्रेष्ठ प्रयत्न करावा लागेल, कारण समोरचा संघ सुद्धा अगदी बलाढ्य आहे. हो हो हो, इथे इथे काय झालंय, चेंडू हवेत, फील्डच्या चेंडूच्या खाली जातोय आणि झेल टिपलाय. टक्कर झाली परंतु तिथे झेल सोडला नाहीये. फलंदाज बाद होत असताना लागला झटका, जेडी बाद. विघ्नेश येते मैदानामध्ये, जो विघ्नहर्ता आहे, सुख करता आहे म्हणू शकतो आपण. ज्याने मागच्या वर्षी KGPL गाजवली होती, आठवते मला ती त्याची इनिंग हाफ सेंचुरी ठोकली होती कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. हा एक जबरदस्त सितारा पहिल्या सामन्यामध्ये नव्हता मित्रांनो, परंतु या सामन्यामध्ये जर तो चमकला तर वालकस संघाला फार मोठे प्रयत्न करावे लागतील त्याला थांबवण्यासाठी, आणि तो आलाय आता मैदानामध्ये. इन ॲट 4, 2 गडी बाद झाले. धावसंख्या 2 असताना 2 धक्के लागले. मी नुकताच उल्लेख केला की संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं. यालाच म्हणतात की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो तुमचा प्रयत्न कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक चांगला असला पाहिजे. संकट येत राहतील, परंतु त्यांना न तुम्ही जुमानता तुमच्या प्रयत्नामध्ये वाढ केली पाहिजे. त्या प्रयत्नाची तुमची प्रबल इच्छाशक्ती वाढवली पाहिजे. स्वतःची इच्छाशक्ती तुम्ही प्रबल करा, नक्कीच तुम्ही या ठिकाणी विजयाला गवसणी घालू शकता. इथे स्वीपचा प्रयत्न केला गेला आणि थांबवले माहीने, तिथे नकार दिलेला आहे. नकार सुद्धा स्वीकारणं फार गरजेचं असतं. इथे चेंज ऑफ पेस केलं होतं. आधीचा फटका जो सजवला बघितला पण जेडीने, तो अर्ली खेळला होता. चेंज ऑफ पेस होतं त्या फटक्यामध्ये, चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि जितका वेगाने चेंडू हवा होता तितक्या वेगाने त्या पूलसाठी चेंडू आला नसल्यामुळे तो फटका अगदी उंच गेला आणि एलिव्हेशन न मिळाल्यामुळं एक सुंदर झेल टिपला होता त्या फिल्डरने, जो 30 सर्कलमध्ये उभा असताना बाउंड्री लाईनकडे जात असताना त्याने शेवटपर्यंत चेंडूकडे नजर ठेवली, जसं अर्जुनाची नजर त्या माशाच्या डोळ्याकडे होती आणि त्याने अचूक बाण सोडला आणि स्वयंवर जिंकलं होतं. तसे ते विकेट प्राप्त केली त्या ठिकाणी. 2 धावसंख्या, पहिल्या षटकाची समाप्ती आणि गडी सुद्धा बाद झाले 2. टीम इस्टार कोसले संघाची ही धावसंख्या. बरोबर ना? आणि गेम स्पीडअप करा. आज आपल्याला सर्वच्या सर्व सामने 4 षटकांचे खेळून एक इतिहास घडवायचा आहे, कारण बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण बघत असतो की सुरुवात चांगली होत असते, 5 षटकाने 4 षटकं, 3 नंतर 2 नंतर फायनल 1 वरती येत असते. तसं आपल्याला न होऊ देता आजच्या दिवसामध्ये आपण उत्कृष्ट पद्धतीने जो फायनल प्रत्येकाला हवा असा असतो वाटत असतो, त्या फायनलला आपण कमीत कमी 3 ते 4 नक्की षटकं देऊ शकतो. हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नवीन षटक हाताळेल संगमच्या चेंडूवरती अचूक संगम करावा लागेल, संगम साधावा लागेल. त्रिवेणी संगम साधला की चांगला फटका तयार होत असतो आणि त्या फटक्याचा संगम इथे त्रिवेणी नाहीये तर अगदी सिंगल फटका लगावला. तिथे गोलंदाज आला आणि कॉट अँड बॉल घेत असताना बिग विकेट डाऊन, फार मोठा शार्प मसा कळायला लागलाय. माही नावाचा फलंदाज बॅक टू द डगआउट झोन. बापरे, इथे संकट ओढून घेत आहेत. खराब शॉट सिलेक्शन होतं इथे. माहीचं सुद्धा कुठल्या पद्धतीने चेंडूला 9 वाजता पहिल्या चेंडूला अगदी तुम्ही व्यवस्थित सामोरं जाणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज समोर आलाय, त्याला ओळखलं पाहिजे, पण तू न ओळखता डायरेक्ट अटॅक केला. आणि ती अजून गरज एवढी नव्हती की अटॅकिंग तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये अटॅक करायचं आहे, कारण फक्त 41 धावाचं लक्ष. फक्त का म्हणालोय, कारण इतकं मोठं अगदी तुम्हाला तगडं आव्हान नाही आहे समोर. 4 षटकामध्ये 41 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10.25 धावा, 10.25 धावा करायच्या असताना तुम्हाला प्रत्येक चेंडू का मारायची गरज आहे? अजिबात नाहीये. सिंगल डबल ती भर दिला पाहिजे. जसे राजू जाधव नेहमी सांगत असतात की जशी आपल्या मुंबईची लाईफ लाईन रेल्वे आहे, तशी क्रिकेटची लाईफ म्हणजे सिंगल डबल. या धावा सुद्धा तुम्हाला तितक्यात महत्त्वाच्या आहेत, त्या घेतल्या पाहिजेत, त्या घेता आल्या पाहिजेत. नवीन बॅट्समन आला त्यासाठी वासुदेव भोईर. वासुदेवने सुद्धा ती चूक केली आहे. ही चूक नव्हे तर घोड चूक आहे. फार मोठी घोड चूक केली होती, पण तिथे मात्र त्याच्यापेक्षा मोठी चूक केली त्या फिल्डरने. हो, इथे एका चेंडूमध्ये ट्रॅक आणि नो फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. चांगल्या ट्रॅकवरती गाडी आली होती, गाडी घसरली म्हणू शकतो, पण या ठिकाणी फटका सुद्धा घसरला होता
आणि त्या दरम्यान आता आमचे सन्माननीय कल्याण तालुका उपतालुका प्रमुख ग्रामीण कल्याणचे शिवसेना उबाटा गटाचे आलेले आहेत आमच्यामध्ये. एक झंझावात ओझोलीचे अनबानशान बरमदादा फिरगाणे आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेलकम. आणि ते अगदी वेगाने सुद्धा आले, परंतु तितक्या वेगाने धावा इथे येत नाही मैदानामध्ये. विकेटचा वेग वाढलाय, धावांचा वेग वाढत नाही, फटके खराब मारले जात आहेत. स्वतःला सावरलं पाहिजे, डोक्यावरती बर्फ ठेवा, शांत मनाने खेळा. चेस करायचे तुम्हाला, रेस नाही खेळायची. रेसमध्ये येऊ नका, चेसमध्ये या, चेस मास्टर बना. या साहेब या, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. या बरमदादा आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 4 असताना 3 गडी बाद. फार मोठी इथे निराशाजनक कामगिरी झाली, परंतु हा संघ उभारी घेऊ शकतो, तो प्रयत्न करेल वासुदेवजी भोईर. ओ हो 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 हो, इथे लाऊड अपील, दबाव टाकला जातोय. उचली घेणारा चेंडू राऊंड विकेट येत असताना रिलीज करताना चेंडू आउटस्विंगर झाला, फ्लाय झाला. राईज होत असताना त्याला पोलचा पवित्रा घेतला होता वासुदेव भोईर यांनी आणि तिथे पवित्रामध्ये फसले गेले. आणि तिथं अगदी प्रेक्षकांच्या नजरा पूर्णपणे ओढल्या होत्या या लापीलवरती की आता पंच काय निर्णय घेतील. पण तो नाही, पंचांनी सुद्धा अनेक क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत, अजून खेळतात. संजय सुतार आणि विष्णू मंगलकेने. धावसंख्या स्थिर डॉटने, धावसंख्या 4 वरती 3 गडी बाद. चेंडू मध्ये 33 धावांची गरज. आधीच्या इनिंग मध्ये बघितलं, पण मॅच मध्ये 18 मध्ये 33 पाहिजे होत्या. इथे चेंडू कमी झालेत. हो हो हो, इथे खाली ठेवलाय, खालून फटका मारलाय आणि कमाल केली, धमाल केली वासुदेव भोईरने. हा चौकार मारलाय. सन्माननीय नामदेवजी फिरकाणी साहेबांचं आगमन झालं. वेलकम साहेब या. हो हो, पुन्हा एकदा फ्लाय अँड बेस. टप्पा पडला आणि उचली घेतली आमचे सन्माननीय विकी नामदेव फिरगाणे यांचे वडील, यांचं फार मोठं सौजन्य लाभले आम्हाला स्पर्धेला. ज्याने आम्हाला ट्रॉफी, सन्मान चिन्हाची ट्रॉफी दिली, असे त्यांचे लाडके पिताश्री आलेले आहेत नामदेवजी फिरगाणे साहेब. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. या डॉट आला आपण आल्यानंतर आणि या षटकामध्ये संगमवरती 10 धावा वेचल्या गेल्या. विकेट आपल्यामध्ये राखलेली आहे, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त केली ती माहीची गोलंदाज संगमने. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. 12-29 समीकरण जवळ आलंय. मागच्या सामन्यामध्ये हिरो बनलेला वासुदेव भोईर पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारतोय. त्याच्यासोबत त्याला विघ्नेश आहे, ज्याचा मी उल्लेख केला की समोरच्या संघासाठी तो विघ्न करता असेल आणि स्वतःच्या संघासाठी विघ्न हरता आहे म्हणू शकतो. आणि ती त्याला आता पारी खेळायला लागेल. अनेक त्यांनी पारी सजवलेल्या आहेत. अशा संकटामधून त्याने अनेक वेळेला आपल्या कोसले संघाला बाहेर काढले. या संकटातून कशा पद्धतीने बाहेर काढतो बघायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 14 ते 15 धावा करायच्या आहेत. 14.5 धावांची प्रत्येक षटकामध्ये गती आहे. ते म्हणजे 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे ईस्टार कोसले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आपण पाहतोय ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, लेग गली पाहतो आपण, लेग स्लिप आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचाच्या उजव्या बाजूला. पहिला चेंडू मार्गस्थ गोलंदाज करणकडून. विघ्नेशसाठी हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आले तिथे, पायाने तिथे चेंडू हलवण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तितक्याच वेगाने, अगदी मथुरच्या वेगाने 1 धाव पूर्ण केली वासुदेव भोईर आणि विघ्नेशाने. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 13 वरती. 41 धावांचं आव्हान इथे फार अवघड करून ठेवले. त्याचं कारण की 3 गडी बाद झाले आणि ही हाराकिरी जी केली आहे ती आता आपण करू शकणार नाही, आपल्याला करायची नाही. मनामध्ये आता घेतलं पाहिजे वासुदेव भोईर आणि विघ्नेशाने, तरच तुम्ही या सामन्यामध्ये दबदबा कायम ठेवू शकता आणि विजयश्री खेचून आणू शकता. अन्यथा पारडं जड झालंय वालकस संघाचं. अरविंद स्पोर्ट्स वालकस संघ इथे धावांचं संरक्षण करतोय. 11 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 11 मध्ये 28 ची गरज. समोर वासुदेव भोईर एक चांगला बिग हिटर आहे, पिंच हिटर आहे आणि संकट मोचक सुद्धा आहे आपले कोसले संघाचा. दुसऱ्या बाजूला आपल्या परिसरातील खडोलीतील नामांकित संघ वालकच ही फाईट देत असताना पुढचा चेंडू मार्गस्थ.
हो, इथे पुन्हा एकदा बाहेर बोला ते बघा, पायांची हालचाल अजिबात नाहीये. जागेवरूनच वीरेंद्र सहवाग स्टाईलने तिथे कटकाचा प्रयत्न केला गेला. त्या दरम्यान चेंडू हलवार आला आणि बॅट वेगाने फिरले गेली. बघितला पण एक चेंडू निघून गेला, डॉट चेंडू, आणि संघाची धावसंख्या स्थिर 13 वरती. आता जिंकण्यासाठी 29 ची गरज, 28 ची गरज 10 चेंडूंमध्ये. 10-28 समीकरण अवघड झालंय, अशक्य नाहीये. अशक्य ते शक्य करावं, अवघड ते सोपं सहज साध्य करावं, पण तिथे सोपं साध्य करतोय गोलंदाज. लाऊड अपील करते त्या ठिकाणी क्वाईट बिहाइंड साठी. पायांची हालचाल नीटशी होत नाही वास्तुची आपली. तुम्ही जागेवरती उभे आहात, तुम्हाला बाहेर बोलवते गोलंदाज. पावलांचा वापर केला पाहिजे. घर सोडलं की तुम्हाला कमाई करता येईल, घरामध्ये बसून तुम्हाला काय मिळत नाही मित्रांनो. तसंच क्रिकेट सुद्धा सांगतं की तुम्हाला पायांची हालचाल करावी लागेल. तुम्हाला धावा कमवायच्या आहेत, ते कमवण्यासाठी तुम्ही जागेवरती उभं राहून चालणार नाहीये. तुम्हाला जागेवरती उभा ठेवते गोलंदाज मिस्टर करण. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये 28 ची गरज कोसले संघाला. यावेळेला पुन्हा एकदा खाली ठेवला. ड्राईव्ह होत असताना ऑस्ट्रेलियाची इच्छा नव्हती की एक धाव करावी, कारण ते नाराज झाले. नाराज होऊन चालणार नाहीये. तुमची निराशा तुम्हाला मोठा विजय देऊ शकते. यालाच म्हटलं जातं की सर्वात मोठा विजय जगामध्ये आपल्याला कधी मिळत असतो, जेव्हा आपण सर्वात मोठ्या अपयशाला बळी पडत असतो. जेव्हा आपल्या समोर सर्वात मोठी निराशा असते ना, त्यातून जो विजय प्राप्त होतो तो सर्वात मोठा असतो. लक्षात घ्या, हे फार चांगलं वाक्य लिहिलंय संत महात्म्यांनी. इथे एक धाव आली, 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. करणनी संघाची धावसंख्या 1 ने पुढे 14 वरती. आता जिंकण्यासाठी 27 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. 8-27 समीकरण. हे 2 चेंडू फार महत्वाचे दोन्ही संघांसाठी प्रेक्षकांनो. या दोन्ही चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके येऊ शकले आले तर कोसले संघ या सामन्यामध्ये जिवंत राहील. जर 2 फटके मोठे नाही आले तर या ठिकाणी वालकस संघ तगडा असेल, तो सक्षम असेल, हवी ठरेल शेवटच्या षटकामध्ये आणि भारी पडेल. 5वा चेंडू मार्गस्थ. विघ्नेसाठी चाबूक शॉट, चपराक आवाज, कडक आवाज, जबरदस्त साऊंड. चेंडूला मारलाय मैदानाच्या बाहेर राहून. षटकार. फटकावर पिच मिळाला आणि फलंदाजाने फेकून दिला. समोर पुण्याचा आडवा, आडवा पट्टा, या पठ्ठ्याने मारलाय. हा छक्का. हा विघ्नेश आहे, हा विघ्न हरता आहे, हा समोरच्याला विघ्न करता आहे. विघ्न आले संकट समोर, ते म्हणजे विघ्नेश नावाचं. लगोचा दुसरा षटकार. मॅच ऑन, मॅच ऑन. पसारा वाढवलाय. 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धावांचा पाऊस पडलाय. धाव संख्या 26 वरती. येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. वाव. 2 षटकामध्ये 29 ची गरज होती, आता एका षटकामध्ये 15 ची गरज आहे. पटापट खेळा, पटापट खेळा. आम्हाला आयोजक सांगतात की सर स्पीड अप करा, परंतु तुम्ही स्पीडने खेळा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. वा, ही मॅच बनली पाहिजे. अशीच मॅच प्रत्येकाला आवडत असते. अहो, हरलात तरी चालेल, जिंकणारा म्हणाला पाहिजे हे भावा, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. ही तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून तुमचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे. येस दिजे.
स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक नावाला नक्कीच आलाय त्याचा, कारण की प्रत्येक सामना स्पर्धेमध्ये चित्तथरारक होत असताना शेवटचा षटक 6 चेंडू 15 धावांची गरज समोर वासुदेव भोईर. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. यस, कृपा त्या पांडुरंगाची. सन्मान्य किरणजी फिरगाणे ते सुद्धा पाहतायत, बलिराम फिरगाणे पाहतायत, हनुमान क्रीडा संघ पाहतोय आणि आपण पाहतोय काय झालंय तिथे. मात्र विकेट किपरने काय केलंय, फार मोठी चूक केली आहे. विघ्नेशला स्ट्राईक मिळाली आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या एकरी पुढे 22चा इशारा पंचाचा होत असताना इथे मात्र हलचल खळबळ पुढे निर्माण झाले. सामन्यामध्ये चित्तथरारकता निर्माण झाली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना. 5 चेंडू 14 धावांची गरज, धावा झाल्या 27, 3 गड्याच्या मोबदल्यात. मस्त पार्टनरशिप. भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पुढचा चेंडू विघ्नेशसाठी, विघ्नेशची विकेट मिळणार नाहीये तुम्हाला. सेफ शॉट खेळतोय आणि तिथे माझा सेफ केलेला आहे, चौकार वाचवलाय. 2दा पूर्ण केला वेगाने, चित्याच्या चपळाने, सर्जाच्या वेगाने, सोन्याच्या गतीने, मथुरच्या तालीने इथे 2दा पूर्ण केले. आणि धावसंख्या पुढे जात असताना वेगाने, समृद्धी हायवेच्या वेगाने त्या दिशेने जात असताना 29 वर 29 ऑन द बोर्ड. धावसंख्या 29, 3 गडी बाद, 4 चेंडू शिल्लक, 12ची गरज, 4 त्रिक 12. या आपले काका मंडळी येत आहेत, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी यायचं. आपली स्पर्धा आहे, आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांनी आपली स्पर्धा आहे. आपला मंच सजवा. मॅच सजवलीये, सजवलीये, सजला रे सारा हा क्रिकेटचा नजारा. विघ्नेच्या बॅट मधून धावांचा पसारा. शेख सार आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्या पुस्तकामध्ये एवढं मात्र नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. मी हार मानणारा नाहीये. धावसंख्या 6 ने फुलले 35 वरती. 21चं टार्गेट, 6 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे 3 आणि इथे काय झालंय, वाईटचा सिग्नल देतात पंच मायबाप विष्णू केडे. डोक्यावरती हात लावलाय विघ्नेशने की मी चेंडू कसा मिस केला. मला अगदी लुजनर भेटला होता तिथे, त्या ठिकाणी चेंडू मिस झाला आणि स्क्वेअर लेग पंचाने तिथे फलंदाज बाद केलाय. वाईट प्लस बाद. एक धाव आली आहे, एक विकेट पण गेली. बघा, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. काय चपळाई बघा विकेट किपरची. आपण बघितलं रिप्ले मध्ये. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. बॅट्समन नवीन आलाय, बदललाय आणि हा बदल सामन्यामध्ये झालाय मित्रांनो, कारण विघ्नेश बाद झालाय. त्याच्या स्वतःच्या चुकीने बाद झाला. त्यांनी चेंडूला चेस केलं, चेंडूला सोडून दिलं असतं, संयम राखला असता तर वाईट मिळाला असता. परंतु अशा वेळेला प्रेक्षकांनो प्रसंगवधान राखायचा असतो. परंतु कधी कधी आपण घाई गडबड करतो आणि आपला जोशमध्ये आपला होश आपण गमावून इथे आपली विकेट गमावतो असतो. तसं काय झालंय आणि निराश मुद्रेमध्ये जात असताना बघा बॅक टू द डगआउट झोन मिस्टर विघ्नेश. नवीन बॅट्समन आलाय यशवंत हो असं त्याला सांगतायत वासुदेवजी भोईर. तुझं नाव यशवंत आहे बघ, तुझं नाव ठेवलंय पप्पा मम्मीने, ते नाव तुला सार्थक करायचंय. तसं म्हणतात कॉमेंटेटर की नावात काय नाही, पण तुला आता तुझं नाव सुद्धा रोशन करायचंय. हे तुला तुझ्या समोर आता मोठं आव्हान आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोरख. गो पुलटॉप दिलाय आणि इथे काय झालंय, शर्यत लागली, शर्यत लागली. एक धाव कंप्लीट केली आहे. तिथे वासुदेव थांबले एका धावेवरती, कारण त्यांनी स्वतःला सांगितलं की मी आता स्ट्राईक घेतोय, मी मोठा फटका मारू शकतो. एक धाव आली आहे, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 37 वरती. आता 4 धावांची गरज 2 चेंडूंमध्ये. जय बजरंग वासुदेवचा कॅप्टन आपण या. कॅप्टन वासुंद्री टीम आपण लवकर येऊन थांबायचंय टॉस बॉक्स मध्ये. तुमचा लगेच आम्ही टॉस करू आणि तुमचा नवीन सामना खेळू. परंतु इथे तत्पूर्वी आपण हा सामना बघूया. हे 2 चेंडू बघूया. 2 मिनिटात सामना संपेल. परंतु कोण जाईल निघून या स्पर्धेतून आणि कोण तरेल या स्पर्धेमध्ये, कोण राहील आपण सर्वजण पाहूया. हा पुढचा चेंडू 2 मध्ये 4. इथे फ्लाईट दिलीये, फसवलंय. वासुदेवचे पाय चालत नाही. वासुदेवजी तुमचे पाय का चालत नाहीयेत हाही प्रश्न इथे पडलाय. पायांची हालचाल तिथे नाही झाली. तिथे रनआउट होत असताना वासुदेव परत आहेत, परंतु 1 चेंडू शिल्लक आहे. यशवंत आले स्ट्राईकला. 1 मध्ये गोल्डन चौकाराची गरज.
सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आणला हे वालकाचं यश म्हणू शकतो आपण. काय चुरस दिले, तोंड दिले, फाईट दिले त्यांनी. 2-4, 1-4, 1-4. मराठी शुद्ध मराठी आहे माझी, इंग्लिश मध्ये मध्ये येते तुम्हाला कळणार नाहीये. 1-4च म्हणालो मित्रांनो. लक्ष ठेवा, भान ठेवा, तुम्ही पण जोश मध्ये होश नका गमावू वालकसजी. येस, लक्ष द्या, लक्ष द्या. 1 चेंडू 4 धावांची गरज, 2 मध्ये 4 पाहिजे तर डॉट काढला आणि विकेट सुद्धा गेलाय. इथे हाराकिरी झाले, विकेट अगदी गमावल्या, त्यामुळे सामना गमावण्याची नामुष्की येऊ देऊ नका. अजूनही इथे हिरो बनण्यासाठी सज्ज आहे यशवंत. शेवटच्या चेंडू त्याच्यासाठी मॅच विनिंग गोल्डन चौकार किंवा सिक्सर, त्या दिशेने मारावा लागेल फटका. समोर अगदी क्लासिकल मिराकल गोलंदाज ज्याने मागचा सामना फिरला होता तो गोरख सज्ज झालाय. इथे काय झालंय, झेल उडालाय आणि घेतला हाताशी आणि मॅच सुद्धा आली गाठीशी. संघ जिंकला वालकास, अभिनंदन. हाडला टफलक स्टार कोसले. सुनीलजी दलवी आपला संघ इथे पराजित झालाय. आपलं इथे कौतुक आम्ही करतोय आणि अभिनंदन वालकास संघाचं. या सामन्याचा मॅच द मॅच सुदर्शन ज्याने बॅटिंग करताना 13 धावा केल्या, 5 चेंडूंना समोर जात असताना बॉलिंग करताना एक जबरदस्त पहिलं षटक हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केला, 1 विकेट बाद केली. तो सुदर्शन ठरलाय या सामन्याचा हिरो. आणि तत्पूर्वी आपण टॉस करूया. लगेच कॅप्टन ऑफ वालकस आपण पण या आणि वासूचा कॅप्टन आपण पण या. टॉसही करू आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा देऊया. चला आपण आधी टॉस करूया. माहीजी कांबेरे, चला टॉस करा. या कॅप्टन वालकस, पटकन या, फास्ट या जरा. गणराजी संजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. 3 ओव्हरची मॅच, लक्षात घ्या, तिसरी फेरी आहे त्यामुळे 3 ओव्हरची मॅच आहे. गणराजी संजय पाटील, सन्मान्य संजय सेठ पाटील यांचे सुपुत्र, ज्यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कोण असेल टॉस का बॉस? त्यानंतर आपण देऊ आपण सुदर्शनला बक्षीस. तत्पूर्वी हा होता नाणेफेकीचा कौल. जय बजरंग वासुदेव कॅप्टन टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं वालकसला. जाऊया आपण, चला आलाय आपल्याकडे सुदर्शनाला, आपल्यामध्ये मस्त अगदी त्याची बॅटिंग, बॉलिंग सुद्धा लाजबाब. त्याच कारणाने इथे गणराज